जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्हा सर्वांना माझा कोनिचिवा। आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम। टोकियोसारख्या जपानच्या राजधानीत छत्रपती शिवरायांचा सुंदर पुतळा उभा राहतोय। प्रसिद्ध शिल्पकार विजय खटावकर यांनी हा पुतळा बनवला आहे। मी या निमित्तानं त्यांचे अभिनंदन करतो। जपानमधले प्रसिद्ध मराठमोळे व्यक्तिमत्व आणि पूर्वीचे असेंब्ली मेंबर योगेश पुराणिक यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो। त्यांनी मला या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा खूप आग्रह केला होता। या कार्यक्रमाला येण्याची मलाही खूप इच्छा होती, पण इथे महाराष्ट्रात असेंब्ली बजेट सेशन सुरू असल्याने मला आपल्याला भेटता आलं नाही। मात्र निश्चितपणे जेव्हा टोकियोला येईन तेव्हा महाराजांचं दर्शन अवश्य घेईन। या निमित्ताने आम्ही पुणेकर, एडोगवा इंडिया कल्चर सेंटर आणि ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन यांचंही मनापासून अभिनंदन करतो। मला आपलं कौतुक वाटतं। आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आपण आहात, पण आपल्या दैवताला शिवरायांना तुम्ही विसरला नाहीत। या ठिकाणी आपण भांडारकर प्राच्य विद्यालय आणि इतिहास संशोधक मंडळाने दिलेलं दुर्मिळ खजिन्याचं संग्रहालय सुद्धा उभारणार आहात। भारत आणि जपान या देशामधील मैत्री अजून दृढ व्हावी हे यामागचं उद्दिष्ट आहे। आपला आदर्श घेऊन अशाच रीतीने जगभर मराठी संस्था छत्रपती शिवरायांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवतील। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाही तर देशाचे, जगाचे आदर्श आहेत। शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, परराष्ट्र धोरण, आरमार उभारणी, युद्धनीती यामुळे जगात देखील त्यांच्याविषयी आदर आहे। महाराष्ट्रात तर आपण शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो। काही महिन्यांपूर्वी शिवकालीन वाघनखं सुद्धा आपण ब्रिटनहून महाराष्ट्रात आणली आहेत। ठिकठिकाणी या वाघनखांचं दर्शन लोक घेत आहेत। शिवरायांच्या राज्यकारभाराचा आदर्श ठेवूनच आम्ही सुद्धा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात काम करतो आहोत। मी आपणा सर्वांना परत एकदा नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या परिवाराचं आणि आपल्या राज्याचं, देशाचं नाव आपण मोठं करावं हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।